पुण्यावरून निघालेली स्पेशल ट्रेन नंबर 02143 ही स्पेशल ट्रेन आहे। यामध्ये सर्व AC क्लास आहे। कोणत्याही प्रकारचे इथे लोकल किंवा रिझर्वेशन क्लास नसल्यामुळे ट्रेन निघून जवळपास 30 मिनिटं झालेली आहेत। दौंडच्या जवळपास गाडी पोहोचते आहे, तरीही अजूनही गाडीमधला AC सुरू झालेला नाही। बघूया आपण लोकांच्या प्रतिक्रिया। इथे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना बीपीचा त्रास आहे, काही लोकांना अनेक खूप प्रॉब्लेम आहेत, प्रेग्नेंट लेडीज आहेत, त्यांना खूप त्रास होतो आहे। रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार आपण लोकांसमोर आता आणणार आहेत। या बाबतीत या अनुषंगाने आपण काही लोकांच्या पॅसेंजरच्या प्रतिक्रिया घेऊयात। आपलं नाव काका? ओमप्रकाश भट। मी सिनियर सिटीजन। मी आणि मिसेस या स्पेशल ट्रेननी M7 बोगीमधून प्रवास करत आहोत। ट्रेन सुरू झाली तेव्हापासून AC बंद आहे, अजून सुरू झालेला नाही। आम्हाला दोघांनाही बीपीचा प्रॉब्लेम आहे। बघा, हे ट्रेनच्या गेटवर उभे आलेले आहेत, काका उभे राहिलेले आहेत। यांना भरपूर त्रास होतो आहे ACचा। आपण बघू शकता पूर्ण AC गाडी आहे, परंतु अजूनही यामध्ये AC सुरू झालेला नाही। गाडी दौंडच्या जवळपास पोहोचलेली आहे, पण बघा ज्येष्ठ नागरिक आहेत, बसलेले आहेत, भरपूर त्रास होत आहे। महिला आहेत, गरोदर महिला आहेत, त्यांना त्रास होतो आहे। काका आपलं नाव? रमाकांत पवार। किती वेळ झाला गाडीत बसलो? 4 वाजता बसलो आहे, तेव्हापासून बंद आहे। M7 मध्ये आपण आलेलो आहे। 4 वाजतापासून गाडी निघालेली आहे पुणे स्टेशनवरून नागपूरकडे। 30 मिनटं झाले, 35 मिनटं झाले जवळपास, अजूनही सुरू झालेली नाही आहे AC। दादा आपलं नाव? अमोल लबडे। बडनेरा जायचं आहे, जवळजवळ अर्धा तास झाला AC बंद आहे गाडीचा। आता दौंड जवळ गाडी आलेली असेल मे बी। आम्ही ऑनलाईन कंप्लेंट टाकलेली आहे, पण तरी कोणी काही रिस्पॉन्ड करत नाही आहे। बघा, हे बडनेरा चालले आहेत दादा। हे सकाळी पोहोचतील बडनेराला। रात्रभर 12 तास यांचा जवळपास प्रवास आहे, परंतु शूटिंग परंतु 12 तास आता यांना असं विदाऊट AC मध्ये असं यांना प्रवास करावा लागणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिक आहेत, यांना भरपूर त्रास होतो आहे। आपण बघू शकता कॅमेरामध्ये कॅमेरामॅन बघा। अरे बापरे, हे बघा M7 मध्ये आपण आहे सध्या। आणि बघूया, छोटं बाळ आहे, गरमीमध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत। मावशी आपलं नाव? ललिता गायकवाड। ललिता, कुठे चालले आपण? नागपूरला। पुण्यावरून बसले आहेत। ललिता गायकवाड म्हणून आहेत। मी नागपूरची आहे, देवयानी सोनटक्के। आणि आम्हाला खूप त्रास होतोय गरमीचा, आणि आम्ही मगासपासून त्यांना सांगतोय, पण ते काहीच रिस्पॉन्स देत नाहीत आम्हाला। किती तिकीट फाडलं आपण? आम्ही 1200 आहेत आम्ही। प्रत्येकी 1200? किती लोक आहे आपण? आम्ही 3 आहोत, 2 जण आणि छोटा मुलगा आहे आमचा। 2 लोकांनी प्रत्येकी 1200 रुपये तिकीट शासनाला, गव्हर्नमेंटला, रेल्वे डिपार्टमेंटला दिलेलं आहे, तरीही प्रवाशांचे हे हाल आहेत। फोडाफोडीच्या राजकारणात दंग असलेले आपले राजकारणी, प्रवाशांचा इतका अतिरेक, रेल्वेचा इतका अतिरेक इतिहासात आजपर्यंत कधी आपण बघितलेला नाही। ब्रिटिशांच्या काळात ज्या रेल्वे होत्या त्यांच्यामध्ये सुद्धा सुखसुविधा होत्या। एवढे 1300-1500 रुपये तिकीट खर्च करूनही आज जनता बेहाल आहे, त्रस्त आहे। तरी बघूया आपण। आपलं नाव? शर्मिला पवार। बहुत परेशानी है, भुसावल जाना है। कहाँ जा रहे हैं आप? भुसावल जाना है। भुसावल जाना है आपको? हाँ, बहुत परेशानी, जान घबरा रही है मेरी। जान घबरा रही है? हाँ रेलवे में कंप्लेंट किया आपने ऑनलाइन? हाँ, किया ना, अभी किया। बहुत सारी कंप्लेंट जा रही है रेलवे डिपार्टमेंट को, फिर भी अभी तक कोई रिस्पांस नहीं है। लगभग 45 मिनिट्स हो चुके हैं, झालेले आहेत, पण अजून तरी 9 महिन्याचा नातू आहे। आपलं नाव सांगा? अशोक मधोकर मठे। कुठे चालले आपण? मी चाललो नागपूरला। नागपूरला जात आहे? सांगा तुमचा काय प्रॉब्लेम आहे? 9 महिन्याचा मुलगा आहे, आता इथे घाबरून राहतो जीव। आणि मी पण म्हातारा आहे, 70 वर्षाचा, माझा जीव घाबरून राहिला। तुम्हाला काही प्रॉब्लेम बीपी वगैरे? मला ब्रेन स्ट्रोक झालेला होता। बघा
लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेत आहे पूर्णपणे. रेल्वे डिपार्टमेंटला कोणत्याही प्रकारचं इथे रेल्वे स्टेशनचे जे अधीक्षक आहेत मीना साहेब यांच्याशी माझा संपर्क झाला, परंतु त्यांनीही सुद्धा उडाउडीची उत्तरे मला दिलेली आहेत. एक पौल म्हणून आहेत PRO, त्यांनासुद्धा मी स्वतः कॉन्टॅक्ट केलेला या अनुषंगाने, परंतु कोणत्याही प्रकारचा मला रिस्पॉन्स मिळालेला नाही.